जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा पुढचा टप्पा असतो तो वॅक्सिनेशनचा, म्हणजे लसीकरणाचा. म्हणजेच काय तर आपण बाळाला एक सुरक्षा कवच तयार करतो आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी. तर गव्हर्नमेंटमध्ये बऱ्याच वॅक्सिन्स अवेलेबल आहेत. सुरुवातीला आपण BCG, ओरल पोलिओ आणि हिपॅटायटिस बीने सुरुवात करतो आणि नंतर मग पेंटा, रोटा वगैरे हे गव्हर्नमेंटमध्ये दिले जातात. पण आज मी काही वॅक्सिनेशनबद्दल बोलणार आहे जे गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध आता सध्या नाही आहेत, पण ते तितकेच महत्त्वाचे पण आहेत. तर आपण पहिला वॅक्सिन घेऊया की 6 महिने पूर्ण झाल्यानंतर आपण इन्फ्लुएन्झा वॅक्सिन, म्हणजे फ्लू वॅक्सिन आपण जे म्हणतो ते आपण दिलं पाहिजे. फ्लू वॅक्सिन ह्याचे 4 स्ट्रेन्स आहेत. तर त्या 4ही स्ट्रेन्स साठी आपल्याकडे वॅक्सिन, क्वाड्रिव्हॅलेंट वॅक्सिन आपल्याकडे उपलब्ध आहे. तर इन्फ्लुएन्झा हा आजार जरी माइल्ड असला तर कधी कधी तो गंभीर स्वरूप पण घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर आपल्याला स्वाईन फ्लू या आजारापासून पण तसंच त्या वॅक्सिनमध्ये त्यामुळे प्रोटेक्शन मिळतं बाळाला. तर ह्याचे डोस कसे कसे आहेत तर 6 महिने पूर्ण झाल्यानंतर एक पहिला डोस आहे आणि त्याच्यानंतर दुसरा डोस एक्झॅक्टली 1 महिन्यानंतर, म्हणजे 7 महिने पूर्ण झाल्यानंतर. मग दुसरं वॅक्सिन कुठलं आलं तर MMR वॅक्सिन. गव्हर्नमेंटमध्ये MR वॅक्सिन आहे अवेलेबल, पण तिथं मम्स नाही, मम्स वॅक्सिन अवेलेबल नाही. तर आपल्याकडे MMR वॅक्सिन आहे. मग 10व्या महिन्यामध्ये कुठलं वॅक्सिन तर 9 पूर्ण झाल्यानंतर अजून एक वॅक्सिन आहे, ते म्हणजे टायफॉइड वॅक्सिन. टायफॉइड हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. टायफॉइड म्हणजे विषम ज्वर, म्हणजेच मुतीचा ताप, आणि हा ताप खूप दिवस राहतो. तर आपण त्याच्यासाठी आपल्याकडे एक लस उपलब्ध आहे, टायफॉइड कॉन्जुगेट वॅक्सिन. आणि ही छान, म्हणजे कसं गंमत कशी आहे की एक लस पुरेशी होतीये, त्याच्यामुळे दुसऱ्या बूस्टर द्यायची गरज नाहीये. तेव्हा 9 महिने पूर्ण झाल्यानंतर हा टायफॉइडचा डोस तुम्ही जरूर देऊन घ्या. दुसरं लस कुठली आली तर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कावीळ A ची लस द्यायची. हिपॅटायटिस A, बऱ्याच वेळा कन्फ्युजन असतं की हिपॅटायटिसचं किंवा कावीळचं प्रोटेक्शन ऑलरेडी आपल्याला मिळालेलं आहे, हिपॅटायटिस ची लस दिलेली आहे. पण कसं असतं की कावीळ हिपॅटायटिस हे 5 प्रकारचे व्हायरसमुळे हिपॅटायटिस होतं. 5 प्रकारचे हिपॅटायटिस व्हायरस आहेत, म्हणजे हिपॅटायटिस A, B, C, D आणि E. तर त्यातले A आणि B साठी लसी उपलब्ध आहेत. B मध्ये पेंटा स्वरूपात आपल्याला लसी ऑलरेडी 1.5 आणि 2.5-3.5ला दिले जातात, पण A ची लस उपलब्ध नसल्यामुळे ती दिली जात नाहीये. तर ती सुद्धा महत्त्वाची आहे. तीच अशीच टायफॉइडसारखीच पाण्याद्वारे किंवा दूषित अन्नाद्वारे ही आपल्याकडे हिपॅटायटिस A व्हायरस जातं आणि लिव्हरमध्ये मल्टिप्लाय होतं आणि कावीळची लक्षणं दिसू लागतात. म्हणजेच ताप, मळमळ, उलटी, पोटात दुखणे, जेवण न जाणे, अशक्तपणा ह्यासारखी लक्षणं, आणि नंतर मग डोळे पिवळे, लघवी पिवळे होणे हे दिसू शकतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की बाळाला विकनेस खूप येतो, परत स्कूल मिस, आणि कधी कधी हिपॅटायटिस A हे गंभीर स्वरूप पण घेऊ शकतं. त्याच्यामुळे ही लस पण तेवढीच महत्त्वाची आहे आणि लक्षात ठेवायला सुद्धा खूप सोपी आहे. फर्स्ट बर्थडे नंतर आपल्याला ही लस द्यायची आहे आणि त्याचा बूस्टर डोस जो आहे तो 6 महिन्यानंतर आपण देऊया.